सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथे नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ बाजारपेठ आणि जळगाव LCB पथकाच्या पोलिसांना यश आले। सुमारे 35 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची ही घटना 15 आणि 16 जून 2025 रोजी व्यापारी नंदलाल मिल्कीराम मकडिया यांच्या गोदामात घडली होती। पोलिसांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी 18,80,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या प्रकरणी शिरपूर येथून 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। भुसावळ शहरात मेन मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत। त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते। ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडाऊनमध्ये ठेवतात। एक गोडाऊन गायत्री नगर भुसावळ जळगाव रस्त्यावर आहे। त्या गोडाऊनमधून 15 तारखेच्या रात्री जवळपास 35 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेला होता। गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या, काही वॉशिंग मशीन होत्या, आणखीन इतर TV होते, आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होते। मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपला बाजारपेठचा DB टीम आणि LCBची टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे। आणि तपासादरम्यान खूप काही CCTV फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं। आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये एका गोडाऊनमधून अंदाजे 19 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही TVज आहे, काही वॉशिंग मशीन आहे, काही फ्रिजेस आहे, ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे। आणि जप्त केल्यानंतर 2 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। आणि अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे। आणि आणखीन 6 आरोपी फरारी आहे। त्या 6 आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे। जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत। आता जे अटक केलेले आरोपी आहे त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही। जागर जनस्थान करिता फराज अहमद, जळगाव। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।